तो जिन बच्चों का कल मराठी का पेपर है, ये वीडियो बस उन बच्चों के लिए, क्योंकि अगर तुम्हारे साथ बहुत सारे प्रॉब्लम्स है, तुम्हारी अब तक पढ़ाई हुई है बट कॉन्फिडेंस नहीं है, या फिर तुम्हारा पेपर में टाइम मैनेज नहीं होता है, तो ये अगले 5 मिनट आपके बोर्ड एग्जाम के 10 से 15 मार्क्स बढ़ा देंगे। कैसे? चलो बात करते हैं। तो अब लास्ट दिन है, कल इसी टाइम पे आप पेपर दे रहे होंगे, मजा आएगा तुम लोग को पेपर देते समय, बट ये पहला पेपर है और यही डिसाइड करेगा तुम्हारा कॉन्फिडेंस फुल टाइम तक। तो इसलिए हमें कुछ भी करके, अगर आपने बहुत पढ़ा है वेरी गुड, अगर आपने कुछ नहीं पढ़ा है तो भाई साहब मैं बस इतना कहना चाहूँगा कि आज की रात पूरी इस सब्जेक्ट को दे दो, कल तुम्हारा बहुत बेहतरीन होगा, वरना कल पूरे एग्जाम हॉल में तुम इधर उधर देखते फिरोगे, क्योंकि ये सब्जेक्ट भी इतना आसान है नहीं। चलो मैं बात करता हूँ सबसे पहले इन चीज़ के बारे में कि टाइम मैनेज नहीं होता सर, 3 घंटे में कभी कोई पेपर अटेम्प्ट ही नहीं होता, बहुत सारी दिक्कतें होती है, तो क्या करें। तो सबसे पहली बात, इन चीज़ों के लिए तुम्हारा पहले तो पढ़ाई हुई ज़रूरी होनी चाहिए। अगर तुम्हारी पूरी पढ़ाई हो चुकी है तो तुम्हारा ऑटोमेटिक सब कुछ टाइम मैनेज होगा, क्योंकि मैं समझाता हूँ पूरी पढ़ाई मतलब क्या। देखो तुम्हारा पेपर सबसे पहले कहाँ से स्टार्ट होता है, तो सबसे पहले स्टार्ट होता है तुम लोग का चैप्टर वाइज, पैसेज आते हैं तुम लोग को, पैराग्राफ आते हैं, तो जो उतारा आता है, तुम लोग उससे उतारा कहते हैं, वो जो आता है उसके आंसर अगर तुम्हें पहले से पता हो तो तुम्हें ढूंढने में कम टाइम लगेगा, तो लिखने में कम टाइम लगेगा, उसकी वजह से वो पोर्शन जल्दी खत्म हो जाएगा। बट तुम लोगों ने वो चैप्टर पहले पढ़े नहीं है तो उसकी वजह से तुम्हें टाइम लग रहा है। तो मेरा एक सजेशन रहेगा कि भाई तुम इस चीज़ को थोड़ा सा टाइम दो। अगर तुम्हारे पास टाइम है, तुम लोगों ने सारी चीज़ें पढ़ ली है, तुम्हारे पास बड़ा सा टाइम अवेलेबल है, तो इस चीज़ को 2 या 3 घंटे दो। एक वीडियो देखो, मैं तुम्हें संपूर्ण गद्य करके एक वीडियो का लिंक डिस्क्रिप्शन में देता हूँ, 2 से 3 घंटे दो, ये चीज़ कर लो कंप्लीट, क्योंकि ये अगर तुम्हारा सब कुछ कंप्लीट होगा, तुम्हें सोमत लिखने के लिए कम टाइम लगेगा, तुम लोग को ऑटोमेटिक पीछे टाइम अच्छा मिलेगा। और उसका एक दूसरा और फायदा होता है, अगर ये तुमने कहीं इसमें गलती नहीं की तो टीचर को लगता है तू होशियार बच्चा है, तू होशियार बच्चा है, उसको जैसे समझ जाता है, उसको लगता है कि इसने उपयोजित लेखन और वो सारी चीज़ें अच्छी लिखी होगी, तो इसलिए वो पीछे भी मार्क्स अपने आप अच्छे देने लगता है। जब तुझे सामने गलतियां नहीं हो, तूने सामने ही फेंक फाक करके सारी चीजें कुछ भी लिखी है, तो पीछे उपयोजित लेखन में वो क्या देखेगा, ऐसे देखेगा, उसको पता है कि ये तो भंड बच्चा है, वो कुछ भी मार्क्स दे देगा, 8 में से 4 5 6 खत्म। इसलिए तुझे अगर आती है चीजें, पीछे वाली आती है, तो ये सारी चीजें आनी जरूरी है। दूसरी चीज, इसके बाद जो पद्य वाला विभाग है वो सबसे ज्यादा टाइम कंज्यूमिंग है, क्योंकि उसमें बहुत सारी चीजें हैं जो तुम्हें नहीं आती, जैसे कविता हो गया, बहुत सारी चीज़ हो गई, तो सारे कविता के एक बार सारे मतलब पता होने चाहिए, सारे कवि पता होने चाहिए, सबका वो जो तुम ये लिखते हो कृति करा करके एक ऑप्शन आता है, वो तुम्हें पता होना चाहिए। ये सारी चीज़ें जब तक तुम्हें पता नहीं होगी, तुम्हारा टाइम मैनेज होगा ही नहीं। तो तुम्हें पता है टाइम मैनेजमेंट में सबसे ज़्यादा दिक्कत यही 2 चीज़ें देती है। ये 2 चीज़ों में डिले होने की वजह से उपयोजित लेखन लिखने में तुम्हें टाइम मिलता नहीं है। एक्चुअल में उपयोजित लेखन का प्रॉब्लेम नाही आहे की निबंध लिहायला वेळ मिळत नाही, हा प्रश्नच नाही आहे। प्रश्न हा आहे की आम्हाला याला जास्त वेळ गेला म्हणून टाइम मिळाला नाही। म्हणून तुम्ही ही गोष्ट डोक्यामध्ये कन्फ्युजन ठेवायची की यामध्ये तुम्ही काही सोडवू तर शकत नाही एक्झाममध्ये, कारण हे खूप महत्त्वाचं असते। म्हणून हे शिकण्यासाठी आजच्या आज 2 ते 3 तास द्या। या दोघांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन देईल आणि या दोन्ही गोष्टी बघूनच जा। तुम्हाला थोडं बोर होईल, रात्री झोप येईल, बट या 2 गोष्टी बघूनच जायचं आहे एक्झाममध्ये। चलो पुढची गोष्ट आपण बघू। त्यानंतर येते ग्रामर। ग्रामरला टेन्शन नाही, ग्रामर सगळ्यात पटापट होणारा टॉपिक आहे। जर तुम्हाला ग्रामर येत असेल तर, ग्रामर येत नसेल तरी पण तो तुमचा पटापट होऊन जाईल, तुम्ही त्याला सोडून देसान, करणारच नाही। म्हणून तुम्ही जर या 2 गोष्टीवर फोकस केला तर तुमचा टाइम मॅनेजमेंट ऑटोमॅटिक होईल। आता टाइम मॅनेजमेंट सोबत एक गोष्ट पेपरमध्ये लिहिताना लक्षात ठेवायचं, कधीच एकाच टॉपिकवर अटकून लिहत, विचार करत करत लिहत बसायचं नाही, कधीच लिहत बसायचं नाही। मी सांगतो तुम्हाला, तुमचे स्लॉट पडलेले पाहिजेत। म्हणजे जर तुमचा 3 तासाचा पेपर आहे, 3 तासाचा पेपर आहे, तर कमीत कमी तुमच्याकडे, कमीत कमी म्हणतो मी, तुमच्याकडे कमीत कमी 1 घंटा 20 मिनिट किंवा 1 घंटा 10 मिनिट हे उपयोजित लेखनसाठी उरले पाहिजेत। तुम्ही म्हणता एवढा मोठ्या वेळेमध्ये मी काय करू, एवढा वेळ नाही उरत, तर उरले पाहिजेत। तुम्ही लक्षात ठेवा, उपयोजित लेखनसाठी एवढा वेळ उरलाच पाहिजे, तेव्हाच कुठून तुमचं उपयोजित लेखन छानपैकी लिहिणं होईल। म्हणून हे करण्यासाठी पहिल्या 2 घंट्यात, म्हणजे पहिल्या 1 घंटा 40 मिनिटात तुमचं हे सर्व काही म्हणजे गद्य, पद्य, तुमचं व्याकरण आणि तुमचं हे सर्व झालं पाहिजे। कारण उपयोजित लेखन लिहायला खरंच वेळ लागतो। एक निबंध लिहायचा आहे, एक पत्र लिहायचं आहे, 2-2 गोष्टी ऍक्टिव्हिटी करायच्या आहे, तर एवढ्या मोठ्या गोष्टी लिहायला वेळ लागतो, विचार करायला तिथं वेळ लागतो। म्हणून वेळ लागेल तर तुमचं हे झालं पाहिजे। आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, उपयोजित लेखन स्वतः तुमचे सर्व टॉपिक पाहिलेले पाहिजेत। सर्व टॉपिक पाहिलेले पाहिजेत म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जो निबंध आलाय तो तुम्ही आधीच्या दिवशी जर वाचलेला असेल तर तुम्हाला लिहायला अर्धा टाइम लागतो, जेवढा तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये विचार करून लिहायला लागतो म्हणून। आणि तुम्ही छान निबंध पण लिहिता कारण आधीच्या दिवशी वाचलेला आहे, म्हणून तुम्ही सर्व निबंध एकदा तरी वाचून गेलेले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला काही ना काही तिथे जाऊन आठवेल आणि तुम्ही काही ना काही लिहाल। पाठ नको, पण एकदा तरी वाचलेले पाहिजेत। म्हणून
मी याच्या पुढे जी गोष्ट सांगणार ती खूप महत्त्वाची आहे. याला 2-3 तास, याला 2-3 तास आणि सर्व उपयोजित लेखनला जेवढं पण उपयोजित लेखन आहे या उपयोजित लेखनला मिनिमम एक व्हिडिओ पाहण्यामध्ये 2 तास गमवा की ज्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. आणि त्यानंतर वाचायला उपयोजित लेखनचे टॉपिक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ देऊ, त्यात सर्व टॉपिक शिकवलेले आहेत ते बघा. कारण तुम्हाला सर्व निबंध पाहून जावे लागतील, सर्व पत्र पाहून जावे लागतील, सर्व टॉपिक. कारण जर वाचलेली गोष्ट एक्झाममध्ये आली तर लिहायला पटापट टाईम पुरेल. कारण उद्या शेवटचा दिवस आहे, उद्यानंतर पर्याय नाही आहे. परत मराठीचा पेपर पण होणार नाही आणि मराठी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. म्हणून आज शेवटचा दिवस समजून अभ्यास करून घ्या. चला, याच्या पुढे अभ्यासाचा पॅटर्न कसा ठेवायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तुम्ही पद्य करून घ्या, खाली दिलेली लिंक आहे त्यामधून. ते झाल्यानंतर व्याकरण करून घ्या, जर तुम्हाला येत असेल तर वेगळं, नसेल तर करून घ्या. नंतर उपयोजित लेखन वाचायला वेळ द्या, उपयोजित लेखन समजून घ्या. उपयोजित लेखन काय करून घ्या, समजून घ्या आणि चांगलं समजून घ्या. चांगलं इन द सेन्स सगळे टॉपिक पाहून समजून घ्या. नंतर पूरक पठण पाठ करा. तुम्हाला रात्री बसून वेळ मिळेल तेव्हा पूरक पठण पाठ करा. आणि सोमत सकाळी सकाळी सांगतो, सोमत जेवढे आहे चॅप्टरचे जेवढे धडी आहे त्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही सगळ्या गोष्ट सगळ्यात शेवटी याचा व्हिडिओ पहा. म्हणजे गद्यवाला जो विभाग आहे तो सर्वात शेवटी घ्या. व्याकरण गिकरण सगळं झाल्यानंतर पद्यानंतर गद्याला विभाग सगळ्यात शेवटी घ्या वाचायला. कारण तो जेवढा वाचून न गेले तरी पण तुमचं काम जवळपास होऊन जातं. पण तुम्हाला वेळ मिळत असेल तर शेवटी घ्या. आणि या टप्प्याने अभ्यास करत करत पटापट सिलेबस संपवा. उद्या सकाळी सकाळी आपल्याच या चॅनलवरती सकाळी 5:30 वाजता एक लेक्चर असेल, 5:30 ते 7:30 2 तासाचं, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रीम IMP टॉपिकची रिव्हिजन असेल तर त्याला येऊन जायचं. सगळे टॉपिक तेव्हा वाचून घ्यायचे आणि मजेत अभ्यास करून पेपर द्यायचा. आणि पेपर देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिला पेपर आहे म्हणून निवांत लिहितो, शांततेत होऊ देऊ, नाही. पेपर असतो, पहिला पेपर आहे. गेल्याबरोबर लिहत घ्यायचं, पटापट आन्सर शोधत घ्यायचे, स्पीड तिथं दाखवायची. अक्षराला मार्ग नसतात, ही गोष्ट डोक्यात ठेवा. अक्षर खूप सुंदर असेल तर चांगलं, पण जर सुंदर अक्षर काढण्याच्या चक्करमध्ये जर 8-9 मार्गाचं 10 मार्गाचं जर सुटूनच गेलं तर सुंदर अक्षराच्या मार्गाचे काही फायदा नाही आहे. म्हणून आधी पेपर कंप्लीट करणे हे गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीचे जे गद्य आहे, पद्य आहे, यामध्ये अक्षराला जेवढं इम्पॉर्टंट न देता पटापट पेपर संपवत घ्यायचा प्रयत्न करा. कारण मी दरवर्षी पाहतो 30 ते 40% मुलांचं हेच गणगण असतं की जर पेपरच लिहिणं झाला नाही, कारण तो पहिला पेपर आहे. म्हणून स्पीड चांगली ठेवा, बाकी काहीच नाही. बाकी सगळं होतं. आणि एका लाईननं पेपर लिहा. कधीच असं करायचं नाही की पहिला क्वेश्चन, मग 8वा क्वेश्चन, मग 10वा क्वेश्चन, 9वा क्वेश्चन, नाही. पहिला, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा, मग 5वा. समजलं? डन. करचाल अभ्यास, मग करत राहा. आपलं एक मॅरेथॉन चालू आहे, ते मॅरेथॉन पण तुम्ही बघू शकता. तिथं पण सगळे रिव्हिजन होत आहे. किंवा खालील दिलेले व्हिडिओ बघा.